नमस्कार सगळ्यांना। आजचा हा अंगारकी संकष्टीचा व्हिडिओ येतोय तुम्हाला। ही बघा, आज अशी मी देवपूजा केलेली होती छान अशी। आणि इकडे ना मोदक केलेले संध्याकाळी निवडाला छान झालेले मोदक। मोदकाची काही रेसिपी शेअर नाही केली कारण की आपलं गूळ खोबऱ्याचेच मोदक होते। आणि इकडे कढई ठेवलेली, वांग्याचं भरीत करायचं होतं, तर वांगं भाजून मॅश करून घेतलेलं होतं। इकडे कांदा, टोमॅटो, लसूण घेतलेला होता। लसूण आता थोडा क्रश करून घेते, थोडासा ठेचून। लसूण ठेचून झाल्यानंतर ना आता आपल्याला फोडणी घालायची। फोडणीसाठी मोहरी तेलात टाकली, तेल चांगलं गरम झाल्यावर मोहरी चांगली तडतडू दिली आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात लसूण टाकला। लसणानंतर लसूण थोडा गुलाबीसर झाला ना की मग त्याच्यात मी कांदा टाकून घेतला। इथे बघताय, लसूण गुलाबी झाल्यानंतर मी कांदा टाकला। कांदा आणि लसूण थोडा हलवून कांदा गुलाबी होईपर्यंत परतत राहायचं, थोडा हलवून घ्यायचं। कांदा जरा थोडा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा। इथे बघताय तुम्ही, मी कांदा हलवून घेतला, थोडा गुलाबीसर होईपर्यंत मी हलवणार आहे। लसूण गुलाबी झाला आहेच आपला। आता इथे कांदा पण चांगला बारीक झाला आहे, गुलाबी झाला आहे। आणि त्यात आता मी टाकते टोमॅटो टाकून ते चांगलं मऊ होऊ द्यायचं, थोडं शिजून। ही माझी भरीत करण्याची पद्धत आहे। तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कशा पद्धतीने भरीत करता। ते थोडं मऊ होऊ द्यायचं। त्याच्यासाठी मी आता थोडं मीठ टाकते त्याच्यात, थोडं हलवून घेतलं आणि आता थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं, जेणेकरून ना ते असं थोडं मऊ होईल। कांदा टोमॅटो सगळं मीठ टाकून घेतलं चवीनुसार। आता म्हणजे जितकं आपल्या भाजीला लागणार आहे त्याचा एक अंदाज येतोच आपल्याला, त्याच्या हिशोबाने टाकून घ्यायचं आहे मीठ। आणि हे थोडा एक 2-3 मिनटं असं परतवत राहायचं। मग त्याच्यानंतर ते चांगलं मऊ होऊन येतं आणि मग चांगलं मॅश करायचं। मग आता मी त्याच्यामध्ये हळद टाकली, हळद आणि आपली मसाला लाल तिखट, जी आपली घरगुती मसाला जी आपण रोजच्या ह्याच्यामध्ये वापरतो त्या भाज्यांमध्ये। हे असं सगळं मिक्स करून छान हलवून घेतले। बघताय ते अगदी मऊ छान शिजले, ते एकजीव झालं सगळं। ते जरा परतवून घेतलं 2-3 मिनटं आणि मग त्याच्यामध्ये मी मॅश केलेलं वांगं टाकलं। वांगं भाजायचं वगैरे ते काय मी दाखवलं नाही कारण की व्हिडिओज घेतला नाही तो मी। आणि हे थोडे सालपट काळी राहिलेली ती काढते मी, हलवताना वर खाली झाल्यावरती दिसली मला, तर ती करत होती मी, काढत होती। हे बघा, इथे पण एक होतं ते। आता स्वयंपाक करताना घाई गडबड होती सगळी। बघू शकता, भाजी खूप छान झाली, कलर पण छान आला। मी अशाच पद्धतीने करते। तुमची काही वेगळी पद्धत असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि ते बघा, झालं आपलं भरीत। आणि भरीत करता करता एक उद्योग झाला, सगळी मोहरीचा डब्बा माझ्याकडून खाली सांडला। आणि इथे लास्टला मी टाकली कोथिंबीर, छान अशी कोथिंबीर टाकल्यानंतर त्याला अजून सुंदर कलर आला। छान झालेलं भरीत। आम्ही खाल्ल्यानंतर खरंच ते छान लागलं टेस्टला। हे बघा, आपण बघू शकता इथे झालं आपलं छान असं सुंदर भरीत। बघा, कलर पण छान आला आणि सिद्धार्थने पण खाऊन सांगितलं छान झालं। इथे मी निवदाचं ताट केलं, मोदक केलेले, 2 नैवेद्य होते। पुढे गणपतीचं मंदिर आहे ना, तिकडे एक आणि घरी एक। आणि इथे मी असं चंद्र काढलेला आणि तिथे पूजा वगैरे करून घेतलेली। हे बघा, समोर गणपतीचं मंदिर आहे, तिथं आरती चालू आहे। आरतीसाठी वगैरे माणसं उभी आहेत तिथे।